हुजरेगिरी काय करतं, गुड मॉर्निंग मी आहे ना रे, मला नाही करावं. हिला हिच्याबद्दल आपण एवढं बोलतो, तिला कुठून कामं मिळतात? ते येणारा प्रत्येक जण सगळे अमिताभचे बाप बनूनच येत आहेत. येवो ॲक्टिंग न येवो, चेहऱ्यावरची काठी हलो न हलो. 9 महिने संपायला काहीतरी 5 संपला म्हणून घरी राहिले. फर्स्ट क्लासचा 9 पास. महिने काम केलंस? हो, ते पण साडी अशी वर चढायची मी ट्रेनमध्ये. रात्री झोपताना स्वामींशी बोलते आणि झोपते. स्वामींवरती खूप विश्वास आहे तुझा? सगळीकडे स्वामी. नवरा कुठे आहे? तर तुम्हाला घेऊन प्यायला बसायचंय का त्याच्याबरोबर? नवरा कुठे आहे? काय करायचंय तुम्हाला? Legacy starts when together the undone is done. PNG Jewelers. Legacy is our biggest gold. PNG ज्वेलर्स प्रस्तुत कॅन्डिड प्लीजच्या आजच्या नवीन भागामध्ये एक धमाकेदार डॅशिंग व्यक्तिमत्व आम्ही तुमच्या भेटीला घेऊन आलोय. आपल्यासोबत आहे उषा नाडकर्णी, अर्थात आपली आऊ. आऊ, खूप खूप स्वागत आहे राजश्री मराठीवर. धन्यवाद. एक्स्ट्रीमली अनअपोलोजेटिक पर्सनॅलिटी. आई ग आऊ, किती दिवसापासून वाट बघतोय माहिती आम्ही या मुलाखतीची, आणि निमित्त फार खास चालून आले, महिला दिन. आणि हा महिला दिन तुझ्यासोबत साजरा करायचा आम्ही ठरवलंय. म्हणून सुरुवातीला तुला आमच्याकडनं एक छोटंसं गिफ्ट. अरे देवा, किती रे साड्या मिळत आहेत. प्रेमाची भेट. प्रेमाची भेट. आणि ही साडी तुला नक्की आवडेल, नक्की आवडेल तुला. ही पैठणी आहे आणि मी तुला बघते वेगवेगळ्या कार्यक्रमात. किती पैठण्या झाल्या आहेत. किती असतील आता लोकांना कपाटात? दाखवते. हा. आणू सगळ्या. नको. ग्रीन कलर नव्हता, ग्रीन कलर आला. बघ, मला माहिती होतं ग्रीन कलर नसेल तुझ्याकडे. माझ्याकडे बाकी आहेत ब्लू दिलेले. लोकांना दिसू दे ना तुम्ही दिलेलं. छान आहे ना? थँक्यू. येस. आणि नक्की नेस ही साडी. हो, काय म्हणतेस, कशी आहेस? मी मस्त. काय सुरू आहे? सुरू आता एक फिल्म करून आली, तुंबाडची मंजुळा. कुडाळला गेले होते. आणि एक होतं हिंदी, पण मजा काय झाली, हिंदीवाल्यांनी 2दा तारखा बदलल्या आणि ह्यांची मराठीवाल्यांची परमनंट होती. आता मी त्यांचं करायला गेले 21-22, तर त्यांचं म्हणणं की हिंदीवाल्यांचं तू 23ला आमच्याकडे ये. म्हटलं कसं होणार, तिकडे आम्ही नाईट करत होतो, मग मी उठून कधी येणार आणि ह्यांच्याकडे. मग मला म्हणाले नाही होता है तो हम रिप्लेस करते. आनंदाने कर म्हटलं, आनंदाने कर. कारण कोणावर जबरदस्ती करून मी यायचं तुमच्याकडे दावत नाही. खरंय. आणि ना जेन्युअनली म्हणजे आपल्याला प्रश्न नेहमीच पडतो निलेश, की एवढ्या वर्षाचं कामाचं सातत्य आऊ न थकता. आम्ही तुला बघतो, तू त्याच एनर्जीने काम करत असतेस, ती त्याच एनर्जीने सगळ्यांशी बोलत असतेस. मला सांग, तू थकत नाहीस या सगळ्यात? कारण आम्ही आत्ता तिकडनं आलो, वरळीवरनं दमलो. दमायला झालं. तू नाही दमत का कधी एवढ्या वर्षात? दमत नाही असं होणार नाही. आता 80 चालू आहे माझं, दमते मी. पण मला जरा लोक आले, बोलायला मिळालं की जास्त ताकद येते माझ्या, म्हणून मी बोलते. आऊ, तू इतकी वर्ष काम करतेस तरी तुझं एक वाक्य सतत ऐकायला मिळतं, ते म्हणजे मी कधी कुणाकडे काम मागायला गेले नाही. हा स्वाभिमान बाई म्हणून कसा आहे तुला? आजच्या वुमन्स डेच्या निमित्ताने मला तुला विचारायचं आहे. नाही, काय आहे, माझं जर हे एकच प्रोफेशन असतं तर मला गयावया किंवा भेट, हिला भेट, त्याला भेट, त्याला भेट, तो सिरियल करतो मग तिकडे जा भेटायला. मला ते लागलं नाही करावं. कारण मी 18व्या वर्षापासून जी नोकरी करते ती 2001 पर्यंत मी नोकरी केली. म्हणजे घरी डाळ भातासाठी जे पैसे पाहिजे ते मला नित्यनेमाने मिळत होते, म्हणून मला ते करावं लागलं नाही. हुजरेगिरी काय करतं, गुड मॉर्निंग मी आहे ना रे, मला नाही करावं लागतं. कधीच नाही आऊ, कधीच नाही, कधीच नाही. कोणी सांगेल. हां, आता गमतीमध्ये आमची तांबोळीबाई सिरियल करते, कळलं, आणि ती माझ्या घरी आहे. करते काय? असं मी करीन तिला. नाही, मला घे ना. कधीच नाही, कधीच नाही. आणि ना आपण मगाशी बोलताना तू म्हणालीस की कोणत्याच ग्रुपचा तू भाग नाहीयेस. मी कुठल्या ग्रुपची भाग नाही आहे. अहो, आता सगळेजण बोलायला लागलेत ग्रुपिझम बद्दल. तुला असं कधी नाही वाटलं आपण पण एखाद्या ग्रुपचा भाग असावं? नाही, नाही.
मी आतापर्यंत जी गेली माझी कामं केली ती माझी मी केली. माझं काम बोलत गेलं, मला सांगावं लागलं नाही मला घ्यावं म्हणून. कळलं ना? माझा म्हणून तो माझा स्वभावच झालाय, कोणाकडे काम मागायचं नाही. एखादं माणूस दिसलं कुचकट तर तिकडे बघायचं नाही. त्यामुळे मी जास्त मिसळत नाही, कोणाच्यात मिसळत नाही. माझ्या आवडीचे जेवढे आहेत ते दिसले तर मी बोलते. मुद्दामून गळ्यात जा, मिठ्या मार नाहीत. पण याच्यामुळे कुठे टार्गेट केल्यासारखं वाटलं तुला कधी इतक्या प्रवासात, इतक्या सिनेमा? एवढ्यासाठी टार्गेट कशाला? मी टार्गेट लोकांची आहेच. माझ्याबद्दल बोलतात आणि दुसरं काय, माझ्याबद्दल इतकं वाईट बोलतात, पण इतकं वाईट बोलून मी घरी बसलेली नाही, कामं करते. मास्टर शेफ सारखा मोठा शो मला मिळतो. मला एंडोमलचं ऑफिसही माहिती नव्हतं. मी घरी झोपलेली असते, झोपले म्हणजे पडलेली असते आणि हातामध्ये मोबाईल. हे अख्ख्या जगाला माहिती आहे. मी पडते आणि मोबाईल बघते. आता सुद्धा आली बाहेर घेऊन आली बघ मोबाईल, कारण तुम्ही यायच्या आधी मी तेच बघत होते. जेवण झालं, गोळ्या माझ्या घेतल्या की मी मोबाईल. अशी झोप कधीच मला येत नाही, झोपायची सवय पण नाही. म्हणजे मी आता तुला सांगताना म्हटलं ना की मी सकाळी येऊन झोपले आणि 7ला उठले परत, की कितीला गाडी येणार बघायला. ते झोपेचं आलंच नाही मला कधी. बँकेत होते तेव्हा येऊन कधीतरी आल्यावर जरा पडायचं, कधीच नाही. झोपत कमी मला आणि ती सवय नाही लावली मिनिटाला झोप. त्याने आता विचारलं की कधी टार्गेट केल्यासारखं वाटलं नाही का? खरं टार्गेट आहेच मी. आणि नाऊ म्हणजे आम्हाला माहितीये तू जेव्हा स्क्रीनवर नसतेस, जेव्हा आमच्याशी बोलतेस, इतरांशी बोलतेस, तू किती प्रेमळ असतेस, खट्याळ असते. आम्ही तुझी वाट बघत असतो कार्यक्रमाला, चला आता मजा येणार आऊवाली. पण मला सांग, आपण एक खऱ्या आयुष्यामध्ये अशी पर्सनॅलिटी आहोत, खट्याळ, प्रेमळ, गोड, क्यूट, एकदम छान पर्सनॅलिटी. पण काही लोकांच्या मनात, विचारांमध्ये आपली इमेज निगेटिव्ह सुद्धा आहे. मला तुझ्या मते कोणत्या गोष्टी किंवा कोणतं वागणं किंवा काय कारणीभूत ठरलं तुझी इमेज निगेटिव्ह पोर्ट्रे व्हायला? एक तर मी निगेटिव्ह रोल करते ते सोडून असते. दुसरं, मला तुझं काही आवडलं नाही ना तर मी सांगे हे बरोबर नाही का, हे असं नको करू, तू जरा वेगळं कर, हे सांगते मी तोंडावर. किंवा तुझं वागणं मला पटलं नाही तर हे नको ना अशी कर. लोक बोलतात ग. म्हणजे आमच्या बिग बॉसमध्ये सुद्धा जेव्हा पुष्करला सांगितलं मी नको करू असं, बायको बघते, बायकोच्या मनात संशय आला तर ह्याच्यात मी काय वाईट बोलले होते? मी चांगलंच सांगितलं होतं, कारण मी त्याला एक चांगला मुलगा समजत होते म्हणून सांगितलं. नाही तर बाकी कोणाला मी सांगायला नसते गेले, कारण त्या मुलाला माझ्या मनात त्याच्याबद्दलची ती प्रतिमा की चांगला सज्जन पोरगा, म्हणून मी त्याला सांगत होते. पण सईनी माझी चुगली सांगितली महेश मांजरेकरला. महेश काय मला ओरडले? त्यांना माहिती आहे मी बरोबरच बोलले, मला ओरडले नाही ते. हे जे मी सांगते ना ते लोकांना आवडत नाही. आणि माझ्याबद्दल आणि दुसरं काय असतं, एक तर कामधंदा नाही तुला, मी काम करते, हा जळफळाट तुझ्या मनात असतो की हिच्याबद्दल आपण एवढं बोलतो, हिला कुठून कामं मिळतात? मला फोन करावे लागत नाहीत. कोणाला वाटलं ही पाहिजे माझ्या सिनेमात किंवा माझ्या नाटकामध्ये तर मला फोन करतात, मला फोन नाही करावा लागेल. मागे पण कुमार सोनीनी केला होता, म्हटलं नाही रे बाबा आता मला होत नाही. ती नाटकातली धावपळ आहे. आता एक तर मला दम लागतो, दुसरं आता वय झालं आहे त्यामुळे ती धावाधाव होत नाही. जेव्हा मी लंडनच्या आजीबाई केलं, 15 वर्षांनी मी नाटक केलं होतं, तर मुलाला म्हटलं बघून जा कारण मी सोडते. तर त्यांनी मला बघितलं आणि मला म्हणाला तू करू नको हा, तू स्टेजवरच मरशील. कारण धावाधावीमध्ये जी मला अशी धाप लागायची, पाणी प्यायला मिळायचं नाही, कारण इथून धावत जा इकडून ये, आणि पाणी प्यायला नाही, पंप इथे ठेवायची ब्लाऊजमध्ये, तो मारायला नाही, कारण तो मारल्यावर लगेच बोलायचं नसतं, तो दूर बाहेर जातो औषध. त्यामुळे मग मी ते सोडलं नाटक. त्यामुळे मला नाटक नको वाटतं आता, भीती वाटते कुठे पडेन, आपल्यामुळे लोकांना त्रास होईल. अहो तू घराच्या बाहेर पडून इतके कॅरेक्टर केले,
पण एक बाई बाहेर जाऊन कितीही काम करत असली तरी घरात तिला तिची जबाबदारी चुकवून चालत नाही. ती कुणासाठी तरी आई असते, बहीण असते, तिची नाती असतात. आऊने हे कुटुंब कसं जोडलंय? माझ्या कुटुंबात लग्नाच्या आधी आम्ही 4 भावंड, आई पप्पा होते. माझं लग्न झालं, भावाचं झालं, बहिणीचं झालं. धाकटा भाऊ होता तो 75 मध्येच गेला. प्रत्येकाचं लग्न झालं, प्रत्येक हे झालं. माझं लग्न झालं, मी वेगळी गेली. मग काही कारणाने आम्ही वेगळं होतो, म्हणजे मी एकटी राहत होते. पण एकटं बाकी कुटुंब काय माहिती आहे, नवऱ्याचं आणि माझं असं झाल्यामुळे नाडकर्णी परिवारात माझं भांडण कोणाबरोबरही नाही. सगळ्यांच्या पार्ट्या आणि जेवणं सगळी माझ्या छोट्याशा घरात केलेली आहेत मी. आणि मी केलेलं जेवण सगळ्यांना आवडायचं. पण तेच जर बोलत नाही तर मी एवढी लीन होऊन जाणार नाही कोणाकडे बोलायला. मला काय गरज नाही आहे. माझा देव आणि मी, माझ्या घरची माणसं आहेत. माझा भाऊ आहे, माझा मुलगा आहे, माझी बहीण आहे, ते होते माझ्याबरोबर. अहो तू कधी आडनाव नाही बदललंस, पण तू नाडकर्णीच आडनाव ठेवलंस. होय होय, नाडकर्णी लाव किंवा नको लावू, मला मी उषा म्हणून ओळखतात पहिल्यापासून. लग्नाच्या आधी करत होती उषा कलबाग होती. लग्न झालं, उषा नाडकर्णी झाली. नवरा नाही तरी नाडकर्णी ठेवलंय मी. नावात काय आहे ग? काहीच नाही, बाई तीच आहे. आणि ना तू मगाशी फार छान उल्लेख केलास की तू नोकरी करत होतीस, वरण भाताची सोय होत होती बास. आणि ना ॲक्च्युली म्हणजे महिन्याच्या 1 तारखेला पगार येतो आपल्या Correct. अकाउंटला. पण नंतर आपण एका अशा प्रोफेशनसाठी नोकरी सोडतो जिकडे खूप बेभरवशाचं काम आहे, कॉम्पिटिशन म्हणा किंवा आज काम आहे नाही अशी परिस्थिती, बरंच काय काय. त्यावेळी म्हणजे 2000-2001 साली ती मी हिंमत- सोडली नोकरी. हो, तू ती हिंमत कुठून एकवटलीस की नोकरी नाही, सोडूया काय आता? झालं, हिंमत नाही केली मी. आमच्याकडे वरून माझे ब्रँच मॅनेजर होते, गुजराती होते, शी नाव आठवत नाही मला. तर ज्या दिवशी हे आलं ना, काय म्हणतात ते, रिटायरमेंट, व्हॉलेंटरी रिटायरमेंट, तेव्हा त्यांनी मला आत बोललं, उसाबे नावी जा बेसो, बसवलं. मग मला म्हणाले तू इतक्या सुट्ट्या घेते. मी खूपच घेतो. नाटकासाठी इन्कम टॅक्स काय, इन्क्रीमेंट इतकं पुढे 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 जात होतं. तर मला म्हणाले तू इतकी रजा घेते ना, आता व्हॉलंटरी आलेला आहे तर तू घेऊन टाक. आणि मी आई येडी, कोणाचं ऐकते लगेच, घरी विचारलं पण नाही कोणाला. लिहून दिलं मी, व्हॉलेंटरी रिटायरमेंट. व्हॉलंटरी दिलं. आणि मग जे मला बुडबुडे आले आहेत ना, मी रिजनल ऑफिसला इतक्यांदा गेली आहे की माझं कॅन्सल करा, कॅन्सल. कारण आपल्याला सवय नाही कोणाकडे काम मागायची. कोण माझा एवढा सॉफ्ट कॉर्नरवाला नाही. बाकी सगळे मित्र माझी स्तुती करण्यातच गर्क असतात. म्हटलं मला कामं कशी मिळतील, म्हणून घाबरून मी इतक्यांदा गेले. नो, आता झालंय, तीर सुटलाय आता. पण तुला सांगते, देव ग आहे, ग आहे, देव आहे, देव आहे. देवानी मला सोडलं नाही. उलट सोडल्यानंतर, नोकरी सोडल्यानंतर जास्त काम मिळालं. पवित्र रिश्ता मिळालं, अमेरिकेला गेलो, सगळं छान झालं देवाच्या दयेने. पवित्र रिश्तानी सगळं एक चित्रच बदललं ना. तू नो डाऊट ते का मुलाखतीस म्हणाली होतीस की खूप पैसे दिले, पैसे थोडे दिले, पण नेम फेम म्हणा, तू वेगवेगळ्या देशांमध्ये फिरलीस, त्यामुळे हे त्या मालिकेने तुझ्या करिअरचं, आयुष्याचं एक चित्र, एक वेगळी कलाटणी मिळाली पवित्र रिश्ताला. पवित्र रिश्तानी. कारण मी जेव्हा काम करत होते तेव्हा पण असं झालं बघ, बालाजीच्या मी 2 सिरियल केल्या होत्या. थोडीशी जमी थोडासा आसमा, विरुद्ध आणि कुछ इस तरह 3 केल्या होत्या. तरी पण ही जेव्हा सिरियल करायची होती तेव्हा मला ऑडिशनला बोलवलं होतं आणि जे डोकं फिरलं होतं ना माझं, तुला काय सांगू मी. पण काय झालं, माझ्याकडे काम नव्हतं तेव्हा. मी म्हटलं जाऊ दे, मरू दे, बोलवलं आहे तर जाऊया ऑडिशनला. मग गेली. 3-4 जणं होती, आपल्या मराठीतली पण एकटी होती माझ्याबरोबर. तर मला 1.5 पान दिलं. मग साडी नेसली, आंबाडा घातला, आई तयार झाली आणि ते केलं.
मग दुसऱ्या दिवशी मला फोन आला, ऑफिस में आना, आणि तसं मला पवित्र रिश्ता मिळाला. किती पैसे दिले होते तुला, तू सांगितलं? इज्जत 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 जाते, इज्जत जाते. पण तेव्हा पर डे घेत होतीस का मंथली घेत होतीस? पर डे होता. पर डे. मंथली असतं तर मी केलंच नसतं. आई ग. बँकेत नोकरी, आधी बीएमसी पासून सुरुवात, मग बँकेत नोकरी, आणि 2-3-65ला BMCत लागले. 9 वर्ष केलीस ना बीएमसी? 9 वर्ष 10 महिने. 10 महिने बीएमसी. म्हणजे बीएमसी, मग बँकेत 25 वर्ष, 26 वर्ष, त्याच्यानंतर मालिका सिनेमे. खरं खरं सांग, ह्याच्या आधी पण सुरू होती. नोकरीत असताना मध्ये. काम करत होते. या सगळ्या प्रवासात खरं खरं सांग, आज महिला दिन आहे, सगळ्यात जास्त सपोर्ट कुणी केला तुला, महिलांनी की पुरुषांनी? आणि सगळे पाय कोणी खेचले, महिलांनी की पुरुषांनी? कामाच्या ठिकाणी. कामाच्या ठिकाणी. हा, माझे पाय नाही खेचले कोणी. हिम्मत आहे कोणाची. असं नाही. रजा घेतल्यावर पैसे जातात कोणाचे, माझे. लॉस ऑफ पे कोणाचा होतो, माझा. त्यात त्यांच्या बापाचं काय जातं, ते कशाला भडकणार? पाठीमागे भडकलं असतील तर मला माहिती नाही, पण माझ्या तोंडावर असं कोणी कधी हे नाही दाखवलं. त्यामुळे ते मला असं वाटलं पण नाही. फक्त मी जेव्हा हॉर्निमन सर्कलला होते आणि मी नाटकासाठी जाणार होते, तेव्हा माझ्या समोर एक भाटिया म्हणून बसायचे. आता आहेत की नाही मला माहिती नाही, कारण ते मी लागली 28 वर्षाची तेव्हा ते म्हातारे होते. म्हणजे त्यांना ते पूर्वी देना बँक म्हणजे पेढीच होती ना, नंतर ती बँक झाली. तर ते गुजराती असल्यामुळे त्यांना ते घेतलेलं होतं. तर ते मला म्हणाले होते, तू क्या रोज जाती है? मैं भी जाऊंगा. म्हटलं मुझे आर्टिस्ट करके लिया है, आपको आर्टिस्ट करके लिया है, बुढ़ापे में लिया है ना, तो आप क्यों बोलते हो? बोलली मी त्यांना. आणि आपल्या इंडस्ट्रीमध्ये काय संबंधच येत नाही. कोणी सपोर्ट केला जास्त तुला इंडस्ट्रीत? स्त्रियांनी का चांगली नाटकं दिली तोंडवळकरांनी. पुरुषांनी? चांगली नाटकं दिली. सपोर्ट कोण करते? कोण सपोर्ट करतं सांग मला. आतापर्यंत कोणी बोल, उषा ये ग माझ्याकडे ये. नाही. मैत्रीण आहे पण इंडस्ट्रीत कोणी? अशा आहेत मैत्रिणी. मैत्रिणी आहेत. आहे. नाव घेऊ शकतेस 1-2 मैत्रिणींची? नाही, मी लोकांची नावं घेऊन माझ्यावर जळतात त्यांना मी कशाला सांगू. ही माझी मैत्रीण. माझ्या मैत्रिणी त्या माझ्या मैत्रिणी. जेलसी या वयाला पण चुकली नाहीये. म्हणजे आम्हीच फक्त बोलायचो की जेलसी किती आहे, नजर इज रिअली आमची जनरेशन बोलते, पण यांना पण जेलसी चुकली नाही. तेव्हापासून आहे ना जलसी. हा, पाहिलंय मी. हो. किती जण अशी आहेत तिला कशाला घेतलं वगैरे सांगणारी. म्हणून मग मी मध्ये ते हे झालं ना माहेरच्या साडीचं 35 वर्ष का काय म्हणून ते मध्ये झालं, तेव्हा मी म्हटलं, कोणके म्हणाले ना मला किती जणांनी सांगितलं तिला घेऊ नको, पण मी घेतलं. तेव्हा मी म्हटलं होतं की लोक बोलायला तयार असतात. बरं, मी काम चांगलं करते, मी कधी पाठी टाकायचं काम हे केलेलं नाही आहे की पाठी टाकली आणि आली. मी सिन्सिअरली काम करते. पैसे तुम्ही द्या, देऊ नका, कमी द्या, पण मला जे त्या भूमिकेला न्याय द्यायचा असतो मी तसाच न्याय देते. कमी पैसे म्हणून पाठी टाक, चांगले पैसे म्हणून ते नाही का केलं. मी जसं करायला पाहिजे तसंच केलं. किती ठिकाणी पैसेही नाही मिळाले म्हणून काम वाईट नाही केलं. जी व्यक्ती ना चेहऱ्यावर इतकी अफ्रंट असते, ज्याला मुफट हा चांगला शब्द आहे, खूप ब्लंटली बोलत असते ना, ती व्यक्ती आतमधनं खूप जास्त इमोशनल असते. आणि ना खूपदा तिची इमोशनल बाजू समोर येत नाही, त्याच्यामुळे ती उद्धट वाटते. मला तुझी आज इमोशनल बाजू जाणून घ्यायची आहे की आतमधनं जेव्हा आऊ एकटी असते तेव्हा ती किती हळवी असते. वाईट नो डाऊट बाहेरच्या कॉम्पिटिशनचं आपल्याबद्दल जे बोलतायत किंवा आपल्याला जी वागणूक मिळते मला बोलतात त्याचं आता वाईट काय, आता जायचे दिवस आले, कोण काय बोलतं म्हणून मी कशाला वाईट वाटून घेऊ. कधी आधी तुला त्रास झालाय आधी की घरी येऊन आपण? नाही, मला कळायचं अमक्यानी अमकं बोललं. सांगणारे असतात, जितके वाईट आहेत तितके चांगले लोकही असतात आपले. तर ते सांगतात ते असं बोलत होती, ती तसं बोलत. बोलू दे. तुला वाईट नाही वाटत? तू एकट्यात तुला त्रास नाही होत या सगळ्याचा? त्रास होतो पण त्रास करून घ्यायचा नाही. असं जर मी ठरवलं तर मला त्रास कशाला होईल.
त्रास सगळ्यांनाच होतो, ह्यांना पण होतो, ह्यांना होतो, ह्यांना होतो, तुम्हाला दोघांना होतो, मलाही होतो, मी पण माणूस आहे. पण एकदा लक्षात, कारण मी बघते माझ्याबद्दल बोलणारा खूप काम करतो आणि बोलतोय का, तर नाही, शष्प काम नाही त्याच्याकडे आणि तो बोलतो, मग मी कशाला विचार करते. देव मला काम देतो. आता लोकांना वाटलं असेल मराठीतली एकटीच पोरगी म्हणते मी, मला एकटीच मास्टर शेफला गेली. ती निकी तांबोळी होती ती वेगळीच आहे. आपल्या मराठीतली जास्त म्हणशील तर मी होते. मला माहीतही नव्हतं ह्यांचं काय चालतं हे ते, कधी मी पाहिलं नव्हतं. पण फोन आला कृणालीचा की तुम्ही आज ऑफिसमध्ये याल का. म्हटलं कुठलं ऑफिस. एंडोमॉलचं. म्हटलं पत्ता द्या, मला पत्ता माहिती नाही. त्यांनी दिलं, मला म्हणाली 12पर्यंत या. मी गाडी केली आणि गेली तिकडे. 7-8 लोक बसले होते, मी पण बसले, कोणीच माझ्या ओळखीचं नाही तिकडे. तर मग सगळे खाण्यावरून सुरू झालं, हा बोलतोय तो बोलतोय तो बोलतोय. मग माझा नेहमीप्रमाणे स्वभाव बाहेर पडला, आ ओ चालू झालं. तर मग खूप वेळ झाल्यावर मग मला म्हणाले की हम ऐसा ऐसा कर रहे हैं, आप काम करोगे. म्हटलं मुझे खाना पकाना आता है, लेकिन ये केक पाव वो नहीं आता है. जे नाही आहेत ते नाही आहेत. कारण अवन माझ्याकडचं आहे ना, ते पण न वापरता बिघडलं. त्यात मी बाकी सगळं भरून ठेवलं. डब्बे ठेवले असतील रिकामे त्याच्यात तू आता. वा. रणवीर प्रारला पण सांगितलं ना मी, बिना इस्तेमाल किए बिगड़ गए. मेरी मम्मी भी आहे. घरोघरी मातीच्या चुली. पण तुला खरं सांगते, ते इतके छान आहेत ग दोघं, रणवीर आणि विकास. खूप गोड आहेत, खूपच गोड. म्हणजे हे मला खूप इन्स्पायरिंग वाटलं की जर ती व्यक्ती आपल्यापेक्षा जास्त कामच करत नाही, तिच्या बोलण्याचा का त्रास करून घ्यायचा. खूप इन्स्पायरिंग आहे. आत्ता म्हणजे एवढं कॉम्पिटिशन आहे ना, आमची जनरेशन, मी तुला सांगते, पटकन वाईट वाटतं की अरे आपल्याला कोण कसं का, समोरची व्यक्ती का असं बोलली. पण मी हे लक्षात ठेवणार आहे या इंटरव्ह्यू मधनं. खरंच खूप चांगली गोष्ट आहे. अहो तू हे खूप चांगलं सांगितलं की कोण किती काम करतं त्याच्यावर मी ठरवते की त्याचं वाईट वाटून घ्यायचं की नाही घ्यायचं. पण तुला असंही वाटतंय का की हल्ली कामाशिवाय खूप जास्त बोललं जातं किंवा कामापेक्षाही जास्त आवाज आहे? कारण आता काय झालंय, इथे येणारा प्रत्येक जण सगळे अमिताभचे बाप बनूनच येत आहेत. येवो ॲक्टिंग न येवो, चेहऱ्यावरची काठी हलो न हलो, पण जे बोलतात ना ते ऐकायचं. त्यावेळेला आपण नुसतं ऐकायचं, चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन बदलायचंच नाही. हसायचं असेल तर मग एकटंच जा कुठेतरी आणि हस, बोलत होता असं. आई ग वा वा. अहो आत्ता ना म्हणजे आम्ही जेव्हा अनेक आत्ताच्या जनरेशनच्या कलाकारांचा इंटरव्ह्यू करते, ज्या त्यातल्या काही अभिनेत्री नुकत्याच आई झाल्या आहेत, तर त्यांचं स्ट्रगल सांगतात की आत्ता किती शून्यापासून सुरुवात करावी लागते जेव्हा आपण एका बाळाला जन्म देतो. कारण वाढलेलं वजन म्हणा किंवा काही वर्ष महिने आउट ऑफ इंडस्ट्री गेल्यामुळे तुटलेले कॉन्टॅक्ट, बदललेले ट्रेंड्स, यामुळे त्यांना ना शून्यापासून सुरुवात करावी लागते. तू याआधी कधी कुठे बोलली नाही आहेस तुझ्या या प्रेग्नन्सी डेजबद्दल, नो डाऊट. तेव्हा तर 9 महिने संपायला काहीतरी 5 संपला म्हणून घरी राहिले. फर्स्ट क्लासचा 9 पास. महिने काम केलंस? हो, ते पण साडी अशी वर चढायची मी ट्रेनमध्ये. हो, उडी मार. पण तारेवरची आणि कसरत तुझी ना. ब्रांच कुठे होती तेव्हा? मी हॉर्निमन सर्कलला होती तेव्हा. आणि घर? नंतर मग शिवाजी पार्कला. आणि तुझं घर कुठे होतं? वाकोल्याला. बाप रे. तू असं ब्रेक घेऊ ठरवलं नाही की जरा ब्रेक घेऊया? आणि अभिनय पण चालू असेल ना? हो, म्हणजे मी तुला सांगते, सह्याद्रीवर तेव्हा याकूब सईद वगैरे होते आणि चास्कर होते. तेव्हा आम्ही गजरा असायचा ना, गजरा विनय आपटे वगैरे करायचे, त्याचं करायला गेली होती. पोट दिसतं पण मला काय एवढीच फ्रेम लावली. बापरे. आत्ता म्हणजे दमायला होतं, असं होतं की नाही नाही बस आता ब्रेक घेऊया. आणि 9व्या महिन्यापर्यंत तू काम केलं? ऑफिसला गेली. पास संपला म्हणून तिने ब्रेक घेतला म्हणून ऑफिसला गेली नाही. तू घरच्यांनी सपोर्ट केला तुला की कर काम? त्यांना माहिती आहे हा पेलवान आहे. पण त्यानंतरचा काळ कसा होता? कारण की त्याच्या पुढचाही टप्पा फार महत्वाचा असतो की मुलाचं संगोपन असेल, मग ते सांभाळून. नाही, त्या बाबतीत मी लकी आहे. मुलाचं संगोपन तू म्हणाला
पण माझी आई मला म्हणाली, माझी आई रिटायर होणार होती, ती पण मास्तरीण होती. तर मला म्हणाली, तुला जर काम करायचं असेल तर तू ह्याला आमच्याकडे ठेव. टेन्शन गेलं. नाही तर लोकांना असतं ना, पोरं हो, कसं कोणाकडे सांभाळणार, ठेवायची. कोणाकडे हां. ठेवायची. आणि सुरुवातीला म्हणजे घरच्यांचा सपोर्ट नव्हता ना तुझ्या या क्षेत्राला? जेव्हा आली तेव्हा तेव्हा नव्हता. नव्हता. आई मास्तरीण ना, आणि तिचंही बरोबर होतं ग. एक आई म्हणून आपण बघितलं तर बरोबर होतं. कारण लोकांना नावं ठेवायला पहिली असतात. तू चांगलं केलेलं बोलणार नाही, पण तू नाटकात काम करते, तू सिनेमात काम करते, तू अच्छ करते, तू तच्च वेळेची करते. बंधनं. वेळेची बंधनं. म्हणजे तुला सांगते ना, आम्ही गुरु नाटकाची तालीम करायचो बाबुलनाथला. INTचं वर्कशॉप होतं ना, हां. तिथे करायचो. तिथे रात्रीपर्यंत चालायची, कधी कधी 12-1 वाजायचा. आणि मग पप्पा घाबरायचे. आणि पप्पा घाबरले का त्यांना हे व्हायचं घाबरून. उषा आली नाही, उषा आली नाही, उषा आली नाही. पण तो अख्खा ग्रुप यायचा ना बाबुलनाथवरून चालत. बाबुलनाथ म्हणजे तसं जवळच होतं स्टेशनपासून. हो हो. पप्पा उभे असायचे गॅलरीत. मग ते सगळे मला सोडायचे, मी बिल्डिंगमध्ये गेलेले बघायचे, ते पुढे जायचे. आई गं. पण त्यांना केवढं कौतुक असेल ना नंतर नंतर जेव्हा तू पप्पांना जाम कौतुक हो ना? होतं. म्हणजे जेव्हा माझं TV मध्ये ज्ञानदीप वगैरे असायचं बघ, तेव्हा पप्पा सांगायचे, आज आमच्या उषाचं आहे TV वर बघा. तेव्हा एवढी चॅनल बिनल्स नव्हती म्हणून. अहो, आपण बाईपणाविषयी जेव्हा बोलतो ना, तेव्हा आईपणाविषयी बोलावंच लागतं आपल्याला. ते नकळत येतच. मला तुझ्या आईविषयी ऐकायचं आहे, कारण की आईचं खूप योगदान आहे तुझ्या पूर्ण आयुष्यात. तिची छबी, तिचे संस्कार, तिचं वागणं. आजही तू वेळेबाबतीत जे माझ्या काटेकोर आहेस. आईनी एवढे कष्ट केलेत, एवढे कष्ट केलेत ना, म्हणजे त्याला तोड नाही. सकाळी 7ची शाळा, 4 मुलं आणि हे नवरा बायको, म्हणजे आम्ही 6 जण घरात. आई 7च्या शाळेला जायला 3:45, 3:30ला उठायची, जेवण करायची सगळ्यांचं, टेबलावर ताटं मांडायची आणि शाळेत जायची. दुपारी आल्यावर ती बाई कधी झोपली नाही. ट्युशन घे, घरातलं हे साफ कर, ते साफ कर. एकदा साफ करताना अशी फोल्डिंग डायनिंग टेबल होतं, त्याच्यावर चढून हे करत होती, हात मोडला होता. आणि मी तेव्हा 10वीत होते, 10वीत का 11वीत. ती 2 पायात काडी धरून हे करून गॅस लावायची. खूप कष्ट केले. पण तुला सांगू, आईने एवढे कष्ट केले ना, पण तिने तिचा वाढदिवस, माझ्या भावानी तिचं 70, 75, 80, 81 का काय म्हणतात ते सगळं केले होते. तेव्हा ती म्हणाली की माझ्या तोंडून शब्द निघायचा खोटा, की माझ्या पोरांनी सगळं दिलं. म्हणजे ती सुखाने गेली. पप्पांना नाही तेवढं देता आलं आम्हाला, एवढं नव्हतं तेव्हा. तुझ्यात जो हुरूप आहे ना काम करायचा, ती प्रेरणा आहे किंवा ती जिद्द आहे, ती तिच्याकडनंच आली आहे, आईकडनं. हां, नेव्हर, ते म्हणतात ना, नाही थकत, करायचं शेवटच्या श्वासापर्यंत काम. आमची आई आता म्हातारी होती, तिला डायबेटीस होतं. ती अशी बसलेली असायची पलंगावर. पण तिच्या डोळ्याचं जेव्हा मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं, भारती मला भाजी आणून दे, मी निवडून देते म्हणून ती अशी बसून निवडून देणार. म्हणजे भावाचं ऑपरेशन झालं तेव्हा भावानी जाताना तिच्या सगळ्या गोळ्या, दुपार रात्र हे ते सगळं काढून दिवसाचे ठेवले होते. तेव्हा ही स्वतः जाऊन जेवण करायची. पण ती उभ्या उभ्या पडायची, पण इतक्या वर्षात तिला कधी फ्रॅक्चर नाही केलं. इतक्यांदा पडली आहे ती, पण फ्रॅक्चर नाही कधीच. अहो, तू आईविषयी बोललीस. तुझ्या घरात एक टेबल आहे, ज्या टेबलवरती खूप स्त्रियांचे फोटो आहेत. म्हणजे त्याच्यात तुझा भाऊ पण आहे, पण स्त्रियांचे खूप फोटो आहेत. आणि मला असं वाटतं की त्या सगळ्या स्त्रियांचं तुझ्या आयुष्यात खूप मोठं योगदान आहे, म्हणून त्यांना तू जपलंय. तर त्या स्त्रियांविषयी जर तू आज बोललीस तर मला असं वाटतं खऱ्या अर्थानं आजचा महिला दिन यशस्वी होईल आमचा. माझी आई, तिच्याबद्दल तर मी नेहमीच बोलते. पप्पा, आईपेक्षा मोठं कोणी नाही आणि वडिलांसारखा साथी नाही. पोरांच्या तोंडातून निघालेलं ते कसंही करून आणतात. पैसे असू दे नसू दे, पण पोरांसाठी ते करणार. ते माझे वडील. ही माझी बहीण, माझ्या पोराला खूप करायची ती. माझ्या भावाने माझ्या पोराला तर आपलाच पोरगा समजला होता. म्हणजे माझा
हा भाऊ गेला तेव्हा माझा मुलगा म्हणाला तू फक्त जन्म दिला, पण ही माझी आई होती, तो माझा बाप होता. खूप छान जपलेस तू हे सगळे फोटो. मी म्हटले फोटो कुठे लावणार, असेच कपाटात पडून वाईट होतात छान ना. जपलंय हे. पण आऊ आता आजी झालीये, कशी आजी आहे ती? मस्त आजी मस्ती करते दोघां, रोज तिला व्हिडिओवर बघते. काल तिच्या आईने मला फोन केला होता, तर मला ती सांगते, पपुली म्हणतो आम्ही तिला, तर मला सांगते बघा तुमचा आवाज ओळखला आणि तिकडून म्हणते आजी. आई ग. म्हणजे मी काय करते, सोफा मोठा आहे ना तिकडे, ती तिकडे असली का मी इकडे लपते. मग आता ती काय करते, मला बघितलं की ती लपते. वा वा. पण तुला आवडतं नातीसोबत खेळायला? अरे मला लहान पोरांबरोबर मस्ती करायला एवढी आवडते, अरे बापरे. मी ती काय करते, तिला गाणी बिणी आवडतात, तर बापाला सांगते ते गॉगलचं गाणं लावते, आंडू गुंडूचं गाणं आहे ना ते, सगळे गॉगल लावून नाचतात. मग माझ्या मुलांनी गॉगल आणला तिचा, तुझा लाव म्हणाली, त्यांनी लावला. मग गाणं चालू कर म्हटलं, दोघं नाचायला लागले. तर मी इथे बसली होती, मी गेली मध्ये नाचायला, मला सांगते तू तिकडं. आई ग. म्हणजे बाप आणि तीच नाचण. ते इथे येऊन जाऊन असतात. हा येते, आली ना, तो जो फाउंटन आहे ना छोटा, त्यात गणपती आहे बघ, मम्मम पाणी पडतं ना, पाण्याला मम्मम म्हणते, मम्मम. आणि मग गणपतीच्या तोंडावर हात फिरवते, पापी देवाना, पापी पाया पड, सगळं सगळं. हो. आणि मग तिकडे उदबत्तीचे पडतं ना विभूती, ती तुला लाव, तू अख्ख्या जगाला लावेल. आई ग. आऊ तू आता बाप्पाचा उल्लेख केलास, तुझी खूप श्रद्धा आहे गणपती बाप्पावर, आणि घरामध्ये एवढ्या मूर्ती आहेत, एवढे पेंटिंग्स आहेत. हे आमच्या खुलता कळी खुलेनाच्या सेटवर असे फोटो होते. तर ते मामा होते ना, त्यांना म्हटलं मला द्या ना एक एक कॉपी काढून, त्यांनी मामानी दिली. मग मी फ्रेम करून घेतल्या, कारण नेहमीच्या बघण्यातल्या नाही आहेत, वेगळ्या आहेत. आणि ना म्हणजे आपला बाप्पा आपल्यासाठी कायम उभा असतो, या मताची तर मी पण आहे, मी सुद्धा ठाम आहे या गोष्टीवर, की तो कधीच आपल्याला नाराज नाही करत. एवढ्या वर्षात खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा तुझा साथीदार राहिलाय आऊ आतापर्यंत? साथीदार राहिला म्हणजे मी जन्माला आल्यापासून तेच साथीदार आहेत. तुझ्याकडचा गणपती पण बघण्यासारखा असतो, तुझ्या बाप्पाचे दागिने बघण्यासारखा, तू किती हौसेने करतेस ते मी सगळं. नव्हती करत, भाऊ करायचा. पण तुझी साथ होती त्या सगळ्याला, अगदी दागिन्यांपासून सगळं तुझं त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट असायची सगळ्यामध्ये. मग आता गणपती करता की केला नाही? केला. आऊ तू फायनान्शियल गोष्टी कशा मॅनेज करतेस? तुझं तूच करतेस का? माझं मीच करते. हो. एक तर मला काय त्यातलं कळत नाही, कारण आमच्या आईबापांनी कधी हिशोब ठेवले मी पाहिलंच नाहीये. नाही तर काय जणांकडे 10 रुपयाची नोट काढली, लिहिलं 10 रुपये. बँक वगैरे सगळं तू मॅनेज करतेस? एवढे वर्ष आऊ तुला मी ओळखतेय, पण कधी ना आऊ मी बघितलंय माझ्या मॅनेजरशी बोल, माझ्या PR शी बोल, असं करीन आऊ. हा बोल गलाडे, आऊ हेच बोलते फोन उचलल्यानंतर. आऊ कधी तू त्या भानगडीत नाही पडलीस माझी एक मॅनेजर असावी, एजन्सी असावी? मॅनेजरचं फॅड आहे आता हिंदीवाल्यांनी केलंय म्हणून आपल्या मराठीवाल्यांनी पण चालू केलेलं आहे. मला नाही वाटत. तुमचं काम चांगलं असेल, तुम्ही पाहिजे असाल तर ते कुठूनही शोधून नंबर काढतात, किंवा ते लोक मोठे असतील म्हणून मॅनेजर. मला नाही परवडणार, मी नाही ठेवणार. अहो तू व्हॅनिटी तरी मागतेस का? व्हॅनिटी मी व्हॅनिटी मागत नाही, कारण आता सांगते मी एक आता पिक्चर केलं होतं, तिथे आम्हाला जी व्हॅनिटी दिली होती, AC मधून पाणी गळतंय, लॅचच नाही. मी कपडे कसे बदलले ते मला माहिती, पण मी नाही बोलली कधी. पण मग जेव्हा तुम्ही नाटक करायचं सगळ्यात आधीचा काळ, जेव्हा ह्या सगळ्या सुविधा आपल्याकडे नव्हत्याच जवळजवळ, तेव्हा हॉटेल असायची बुळबुळवाल्या मोऱ्या, ते आता आठवलं तरी अंगात काहीतरी मग तेव्हा होतं. कसं केलं अहो सगळं? कसं केलं नाही केलं, कारण तेव्हा इतका माज पण नव्हता सगळ्यांना. माज हे हल्ली आलेले आहेत माज. आमच्या वेळी आम्ही नव्हतो बोलत काय. म्हणजे मी अलकाताईंकडनं वगैरे ऐकलंय, अगदी पत्र्याच्या शेडमध्ये साड्या बदलल्या आहेत, टेम्पोमध्ये साड्या बदलल्या आहेत म्हणे आम्ही कार्यक्रमांना किंवा दौऱ्यांना. हे मी ऐकलंय कलाकारांकडनं, सिनियर कलाकारांकडनं अनेकदा ऐकलंय. आणि त्यामुळेच आत्तापर्यंत तग धरून तुम्ही सगळे आहात ना, की तेव्हा बिलकुल सुरुवातीला टँट्रम्स नाही दाखवलेत,
त्यामुळे इझी गोईंग झालंय सगळं की कुठेही ऍडजस्ट करता येतं. अहो तू आईविषयी बोललीस, पण तू अशी सासू साकारलीस, सुरुवात माहेरच्या साडीपासून झाली की थरकाप उडाला सगळ्यांचा. म्हणजे काय म्हणतात की निगेटिव्ह शेड काय असावी हे तू दाखवून दिलंस. आज मला आवर्जून विचारायचं आहे, जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट हातात आली तेव्हा तुला काय वाटलं होतं आतून की हे काय चालू आहे? कारण तू गोड आहेस आम्हाला माहिती आहे. तर ती नाही, एवढी कडक एकदा सासू. पहिल्यांदा मी सगळं वाचतच नाही स्क्रिप्ट. माझे किती सीन आहेत. पॅकअप कब आहे असं विचारतेस तू? सीन Packup किती कब? आहेस? नाही, नाही, अच्छा हां हां. मी बसून राहते. कितींदा असं झालं की माझं पॅकअप झालेलं असतं आणि सांगितलेलं नसतं आणि मी बसलेली असते. मग कोण येऊन म्हणतं ना, अरे तेरा तो पॅकअप हो गया, मग पकडून बरोबर हजामत करते. म्हणजे सांगायला पाहिजे ना, कारण आम्हाला घरी जाऊन पण कामं असतात म्हणून. अहो तू आत्ता कामं करायला बाई ठेवलीस घरी का नाही ठेवली? नाही, ती फक्त जमीन पोचा आणि भांडी घासायला. आणि बाकी सगळं तू करते? बाकी माझं मी करते. काय कुठून येत? तू थकत नाहीस का? घरातलं पण बाहेर पण जा. नाही थकायचं काय? आई गं. ऊर्जेचा गोळा आहे हा. मला उलट रिव्हर्स झाल्यासारखं वाटतं रोल इकडे. खरंच बाईने आली तर मीच करते भांडी बिंडी. डिशवॉशर आहे किचन कलाकारमध्ये मिळालेलं. नाही वापरत? येतच नाही, कळत नाही. अरे काय बोलू यार, मी काय बोलू. खरंच भारी आहे. आऊचा नाद नाही कुणी करू शकत. अशी आऊचा फिटनेस आहे, आऊचा काय म्हणतात स्वभाव आहे. अहो मगाशी तू बोलता बोलता राहिलीस सासूविषयी माहेरच्या साडीतल्या, की जेव्हा तो रोल तुझ्याकडे आला तेव्हा तू वाचलंस तेव्हा तुला काय वाटलं होतं? वाचलं नाही मी. आणि काम करताना मी सुद्धा? सांगितलं ना, फुल स्क्रिप्ट वाचतच नाही. कोणकेनी सांगितलं होतं अशी अशी आहे ती, अशी अशी छळते तिला. पण त्याच्या आधी मी नाटक पण केलेलं होतं ना, पर्याय. तुफान हाऊसफुल गेलेलं नाटक. कोकण दौरा 3 वेळा हाऊसफुल. Legacy starts when together the undone is done. PNG Jewelers. Legacy is our biggest gold. अहो म्हणजे तू आत्ता उल्लेख केलास दौऱ्यांचा आणि नाटकाचा. विचारायला आवडेल की पहिली टाळी जी आपल्याला मिळते जेव्हा आपण रंगभूमीवर असतो ती कायमस्वरूपी कोरली जाते. बिकॉज ना नाटक म्हटल्यावर त्याला आपण प्रयोग म्हणतो, कारण रोज एक नवीन एक्सपेरिमेंट असतो. तुमच्यासमोर लाईव्ह ऑडियन्स असते, त्यांचा मूड सांभाळून तुम्ही सगळेजण परफॉर्म करत असता आणि हे बिलकुल सोपं नाही आहे. मला सांग, सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत तू केलेलं एखादं नाटक किंवा तू साकारलेली भूमिका त्या नाटकातली ज्याला तुला कडाडून अप्रिसिएशन मिळालंय आणि जे कायम तुझ्या स्मरणात राहील, तर आता कोणतं? 15 वर्षानंतर मी केलेलं नाटक लंडनची आजीबाई, गुरु नाटक, पर्याय नाटक. पर्यायच्या वेळी तर सगळे शेवटीनं स्तब्धच असायचे. जेव्हा मी मरते ना, आतमध्ये जाते ती चिमणी घेऊन आणि त्या संडासातच मी मरते त्या चिमणीनी. पिन ड्रॉप सायलेन्स, पिन ड्रॉप सायलेन्स. म्हणजे पुरुषसुद्धा घाबरायचे, पुरुष पण घाबरायचे माझा तो चवताळलेला हे बघून. पण तुला पहिली टाळी कधी मिळाली रंगभूमीवर? पहिली टाळी मी अमल थिएटरमध्ये काम करायची. तिथे अमोल पालेकर पण होते, सुरेश वैद्य पण होता, शिर्के पण होता. सुरेश गेला, शिर्के गेला, खूप होते. गिरगावातले सगळे होते, त्यांच्याबरोबर मी काम करायची. ओके, तेव्हाच पहिलं अप्रिसिएशन मिळालं. पण ना असं असतं की आपल्या आयुष्यात खूप फेजेस असतात की ज्या आपल्याला असं वाटतं की हे घडलंय, हे परत नको घडायला, आणि असे मुवमेंट्स असतात हे सारखे सारखे घडत राहावे. अहो आज मी तुला विचारलं आत्तापर्यंत तुझ्या या जर्नीमधलं, मग ती पर्सनल असू देत किंवा प्रोफेशनल असू देत, कोणता असा दिवस आहे किंवा मुवमेंट आहे जी तुला पुसून टाकायला आवडेल आणि कोणती अशी फेज आहे जी तुला पुन्हा एकदा जगायला आवडेल? मला तर हे आयुष्य जगायला रोजच आवडेल. रोज मला ॲक्टिंग करायला दे म्हटलं तर सकाळपासून रात्रीपर्यंत मी करेन. एवढं मला त्याच्यावर तू प्रेम आहे. रिटायरमेंट नाही घेणार आहेस कधी? रिटायरमेंट घ्यायची कशाला, लोकच रिटायर करतात. आऊकडे उत्तर तयार आहे. तुला काम दिलं नाही की तू रिटायर. हां हां, आपल्याबद्दल चांगलं बोलणारे लोक आहेतच की. बरोबर. त्यामुळे तू रिटायर नाही होणार आहो, आम्हाला माहिती आहे.
म्हणूनच नाही होणार तू रिटायर, कारण काम बोलत राहणार, काम येत राहणार. पण कोणता दिवस तुला पुसायला आवडेल तुझ्या आयुष्यातनं, जर संधी मिळाली तर की मी पुसून टाकीन हा दिवस, तो कोणता आहे? नाटकाच्या बाबतीत नाही, इन जनरल कोणताही दिवस, मग तो कामाच्या बाबतीतला असू देत, मे बी ते कोणतं रिजेक्शन असू देत किंवा पर्सनल दिवस असू देत, की मला रिजेक्शन असं कुठून मिळालं नाहीये. कधीच नाही. नाही रिजेक्शन नाहीये. वा, काम बोलतं. कधीतरी असं होतं, उमर दिखती है, थोडी छोटी चाहिए, पण काम बरोबर नाही अच्छा नाही लागतं असं नाहीये. पण काय पुसशील तू, कोणता दिवस पुसशील तुझ्या आयुष्यातला, की हा नकोय, हा दिवस संधी मिळेल तर आपण पुसून टाकूया, तर कोणता असेल? ही माझी माणसं गेली ना, ते नको मला. मी एकटी पडली आता. आऊ, आत्ता ना म्हणजे म्हणजे वृद्धापकाळात आलेल्या एकटेपणाबद्दल ना आत्ता अनेक जण बोलायला लागलीत, किंवा ना अनेकांना सपोर्ट नसतो किंवा व्यक्त करायची संधी नसते त्या एकटेपणाबद्दल, आणि आता खूप जण फेस करतायत ॲक्च्युली असं एकटेपण. मला सांग, तुला कोणती गोष्ट स्ट्रॉंग करते एकटं राहायला? इमोशनली तू कशी स्ट्रॉंग राहतेस एकटं राहताना? उठताना कराग्रे वसते लक्ष्मी ते म्हणते, रात्री झोपताना स्वामींशी बोलते आणि झोपते. स्वामींवरती खूप विश्वास आहे तुझा? सगळीकडे स्वामी आहे. सगळीकडे तो बाप्पा आणि स्वामीच दिसत आहेत. आपण आलोय तेव्हा. त्याच्यामध्ये पण देवाऱ्यात मोठे स्वामी आहेत, चांदीचे गजानन महाराज आहेत, एवढा गणपती आहे. अहो, आज आपण बोलतोय, आम्ही तुझ्या घरात आहोत. या घराच्या मागची एक खूप मोठी गोष्ट आहे. आज खरं तर घर घेणं खूप सोपं झालंय. 1-2 EMI भरले की सहज गोष्टी मिळतात, पण तुला ते 70 वर्ष लागली वयाची. मला या घराची गोष्ट काय आहे तुझ्या नजरेतनं, कारण की एका बाईनं स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या पैशातनं घर घेणं ही छोटी गोष्ट नाही. आहो, काय झालं, लोक मला तेव्हा म्हणाले तू का नाही घेतलं. मी म्हटलं समजा मी घेतलं असतं लोन काढून आणि मी मेले मध्येच, तर मग काय म्हणाले असते, लोन ठेवून मेली. ती मला भीती वाटत होती म्हणून. आणि मराठीत काय एवढे नाही रे बाबा पैसे मिळत. आता मी हिंदी सिरियल केली, तिथेही पैसे किती कमी. म्हणजे मी बोललं तर तुम्ही हसणार. त्या हिंदी करते बघ, 3-3 लाख पर डे 3-3 लाख. माझा मुलगा मला तेच म्हणतो ना, तू जाऊ दे आपले. कोण आपलं तुझं नसतं म्हणतात. खरंय, हे तर खरंच यार, कोणी आपलं नसतं. आणि तुम्ही कलाकार तर आधीपासून मित्रासाठी काम कर, ह्याच्यासाठी काम कर, याच्यातच खूप वेळ एवढा गेला की पैसे कोणाकडे मागणार नाही. ना? मध्ये FTI वाल्यांचा 2-3दा फोन आला, मी नाही म्हटलं, कारण ते पैसेच देत नाही. आत्ता परत आला होता फोन, तर म्हटलं जाऊ दे आता, आपलं वय झालंय. इतक्यांदा बोलवलं, मी गेले नाही. तर मी म्हटलं देखो, आना जाना आप करोगे, रहने का आप देखोगे, काम का पैसा नाही लोगे. ऐक, हां. मग त्यांनी मला गाडी दिली न्यायला आणायला, त्यांच्या त्या VIPच्या ह्याच्यामध्ये मला राहायला दिलं, मग मी काम केलं. पण तुझी सगळ्यात पहिली कमाई किती रुपये होती या क्षेत्रातली? सगळ्यात पहिली तेव्हा मी तुला सांगते 25 रुपये वगैरे मिळायचे. हा, चंबुसांच्या 40. आईला 25 रुपये, कायच किंमत आहे ना आता. 25, मग 75, मग 90, मग 125. पण आऊ, तुला तुझी ओळख अशी झालेली आत्ता आवडेल का? सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आवडेल आत्ता ही ओळख करायला? तुझ्या तोंडात काय पडू दे. सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री. इथे काय असतं माहिती आहे ना, तुझं काम नाही बोलत, फक्त तुला काम मिळतं तेव्हा काम बोलतं. पण बाकी सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज माझ्याकडे नसल्यामुळे मला काय पैसे जास्त मिळणार नाही, जेवढ्याच तेवढे मिळणार. पण आऊने केवढं फिट ठेवलंय ना स्वतःला. आणि आऊ, तुझं बोलणं सुद्धा तितकंच अजून तीक्ष्ण आहे, करारी आहे. या बोलण्यामुळे तुला कधी राजकारणात ऑफर आली होती का? नाही, कधीच नाही. मी जाणार पण नाही. की भाषणाला या? नाही, अजिबात नाही. नाही, पक्षात या? माझं जमणारच नाही तिथे, कारण मी त्या पठडीतली बाई नाही आहे. मी खरं ते खरं आणि खोटं ते खोटं, जे आहे तेच बोलणार.
तिकडे नाही चालत. इकडची चुकी तिकडे करावी लागते, ते मला नाही येत. पण इतक्या वर्षात कार्यक्रमांच्या निमित्तानं अनेक गाठीभेटी झाल्या असतील ना राजकारण्यांशी? हो हो हो. तरी पण नाही कधी इच्छा झाली? नाही, ते झेपणारच नाही आपल्याला, आपला त्रास होईल त्यानं. म्हणजे नाही, आऊ बरोबर जेवढ्या गप्पा मारू तेवढ्या कमी आहे. आहे. खरंच एवढं तिच्याकडे आहे भंडार. पण मला सांग, या महिला दिनाच्या निमित्तानं आज अनेक तरुणी तुला बघतायत या व्हिडिओच्या माध्यमातून, तुझ्या वयाच्या स्त्रिया तुला बघतायत या व्हिडिओच्या माध्यमातून. जर मी तुला आज म्हणाले की आयुष्यात तू शिकलेला एखादा धडा जो जितक्या लवकर तुम्ही शिकाल तितक्या लवकर चांगलं आहे, तर तुला काय सजेशन द्यायला आवडेल आज या सगळ्या मी महिलांना? बाईंच्याकडून शिकली, विजया विजया बाईंकडून. मेहता. वेळेवर येणं, खरंच सांगते, बाईंच्याकडून शिकले मी. त्यामुळे माझ्या बाबतीत आत्तासुद्धा मी जेव्हा आऊट झाली ना 8व्या ह्याच्यामध्ये वीकमध्ये, तो लंडनचा राजू होता. तो म्हणाला, ये हमारे में बड़ी है उम्र से, फिर भी सबसे पहले आती है, सबसे पहले तयार होती है. बाहेर व्हॅनिटीत खूप कुडकुडायला व्हायचं म्हणून येऊन उन्हात बसायची. वेळेवर जाणं हे बाईंच्याकडून, विजयाबाईंच्याकडून शिकले. कोणी बोलवलं माझ्याकडे इतक्या वाजता येतं, मी 5 मिनटं असताना त्यांच्या घरी पोचलेली असते. कारण मला आवडत नाही कोणाला वाट पाहायला लावणं. अहो, कधीतरी आपणच आपली पाठ थोपटायची गरज असते आणि बाईसाठी तर ते फार गरजेचं आहे. कारण की कुणी कौतुक करेल याची वाट आपण नाही बघायची. तू कुठल्या गोष्टीसाठी स्वतःची पाठ थोपटशील आज? घर घेणं आणि गाडी घेणं हे माझं हे होतं. गाडी तर मी तेव्हाच घेतली होती, म्हणजे तुला सांगते, सेकंड हँड घेतली होती, फियाट, पुण्याहून घेतली होती. मग रिटायर झाल्यावर सँट्रो घेतली होती. आणि 2009मध्ये मला इनोवा खूप आवडते, ती घेतली. आणि हे घेतलं. वा, आता अपग्रेड करायचे का मर्सिडीज वगैरे तुला? नको नको? काम होत आहे ना. एकदा मी कोल्हापूरला जाताना तेव्हा छोटे मोबाईल होते, माझ्याकडे 1,500 वाला होता. TC मला म्हणाला, हे काय तुम्ही हा वापरता? काम काय याचं, फोन घेणं आणि फोन करणं ना, ते होत आहे, कळलं? एवढा घेतला तरी तेच होतं, ह्यात पण तेच होतं, कळलं? बोलली मी. अहो, तुला सोशल मीडियाचं गणित कळलंय का? पण नाही, येड्या लोकांनी भरलेलं आहे ते. फुल वेडे लोक आहेत तिकडे. म्हणजे तुला सांगते ना, कोणाला ट्रोल करणं, कोणाला बोलणं, कशाला बोलता तुम्ही? तुला वाटतं तू करते, बघायचं तर बघा, नाही तर पलटून द्या. आता मी हे दाखवताना नवरा नाही दाखवला, त्याचं वाचलं मी. नवरा कुठे आहे? तर तुम्हाला घेऊन प्यायला बसायचं आहे का त्याच्याबरोबर? नवरा कुठे आहे? काय करायचं आहे तुम्हाला? अहो, तू आहे ना केवढी स्ट्रॉंग आहेस याचा तुला अंदाज नाही आहे. मी फील करू शकते तुला, की तू आत्ता जो म्हटलं की आत्ता 1 महिना जरी नवऱ्याबरोबर फोटो नाही पोस्ट केला तर लगेच विचारतात नवरा कुठे. आणि तू 40, कारण त्यांना काम धंदे नाही म्हणून बसलेले असतात. मग हे बघ त्याला बोल, हे बघ त्याला बोल. आता मी पण फेसबुक बघते, मला नको ते मी पुढे ढकलून देते. सोसायटी प्रेशर तू कधीच नशील घेतलं ना, आपल्याबद्दल काय बोलतायत, आपल्याला नावं अरे ठेवतायत. नावं ठेवतात ते मला कधी, जगप्रसिद्ध आहे. पण तू उषाला त्याचं नावं प्रेशर ठेवलं. नाही घेत ना कधीच कुठल्याच बाबतीत? कशाला? मी समजते आपल्याबद्दल बोलतात म्हणजे आपण मोठे झालो. नरेंद्र मोदी बद्दल बोलतात, अमित शाह बद्दल बोलतात, ह्यांच्याबद्दल बोलतात, नाही बोलत. माझ्याबद्दल बोलतात, मी मोठी. अरे अरे, हे जे काय गणित केलंय आवने, खूप मस्त. पण जिसके नाही, बारे में बोलते वो तो बड़े ही होते हैं. आपल्याकडे म्हण सुद्धा एक खूप छान आहे. हाती चले बाजार. कुत्ते बघ, कुत्ते. हा. हे जेव्हा रुस्तमचं प्राईज मिळालं ना, तेव्हा मी स्टेजवर गेले होते. तेव्हा एकटा तो होता सिरियलमधलाच हे करायला. तर तो माझं खूप हे घेत होता, ऐसा बोलते है वैसा बोलते है. म्हटलं हाथी चलता है कुत्ते भौंकते हैं पीछे से, हाथी देखता नहीं है. तसंच झालंय सध्या. अरे वा, किती मस्त. पण या गप्पा संपणार नाहीत. पण अहो, खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. आणि जाता जाता आमच्याकडनं आणखीन एक छोटंसं गिफ्ट तुला PNG कडनं. हे गिफ्ट वाउचर्स आहेत, सोनं खरेदी कर, खूप खर्च कर. आऊला सोन्याची आवड आहे. हो खूप खर्च कर, सोनं खरेदी कर.
तुला आवडेल ते घे, तुझ्यासाठी घे, तुझ्या बाप्पासाठी घे. बापाचं खूप आहे. हो मग माझ्या कन्सेशन आहे. माझ्यासाठी घे मग काहीतरी. आता घ्यायची लायकीच राहिलेली नाही. केवढं लाखाच्या महाग वर. झालंय. हो केवढं महाग. लाखाच्या वर. अहो पण तू खर्च करतेस का खूप? मी येडी आहे माहिती आहे ना. हो खूप खर्च करतेस. असं आवडलं की घे, मग नाही म्हणजे मग नाहीच. ओके. काय सगळ्यात महागडी गोष्ट का आत्ता विकत घेतलीस तू घरापलीकडे? गाडीला नाही का 12 लाखाची तेव्हा घेतली. तेव्हा 2009 मध्ये 12 लाखाची गाडी घेतली होती. तेव्हा इनोवाचं एक हे पण होतं ना, इनोवा तेव्हा सगळ्यांनाच आवडायची. अहो पण पुढची खूप वर्ष आम्हाला तुझ्याशी गप्पा मारायची. आय, 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 आय. खूप वर्ष तुला कार्यक्रमांना बघायचंय आणि तुला काम करताना बघायचंय. अगदी म्हणजे तुला तू- गंमत सांगते, जीवन गौरव पुरस्कार हो. मी तर रिटायर होणारच नाही. हम्म. लहान लहान मुलींना सुद्धा जीववाल्यांनी दिला. फक्त मी त्यांना आठवलेली नाहीये, कारण त्यांना माहिती आहे मी काम करत राहणार आहे, मी रिटायर होणार नाही. वा वा. क्या बात. आणि त्यांनी दिला तरी मी घेणार नाहीये. हो नाही घेणार. मला बाकीच्यांनी दिलेले आहेत माझ्याकडे खूप, तेच लावायला जागा नाही, हात चाकलेत मी. नाही पण काय अजिबात काही जीवन गौरव घेऊ नको. खूप वर्ष काम कर अजून. नाही नाही, मी सांगितलं ना मला खूप काम करायचं आहे. मी म्हातारी झालेली नाही, फक्त वय वाढलंय. वयाने काय होत नाही. छान आहे पण जशी आहेस ना तशीच छान राहा, भारी राहा. खूप वर्ष भेटत राहू, गप्पा मारत आणि राहू, अशीच काम बोलत करत- राहा बोलत आमच्याशी. राहा आमच्याशी. थँक्यू. आणि महिला दिनाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा. स्ट्रॉंग वुमेन. सगळ्या बायकांना म्हणजे जगातल्या सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू आऊ.